श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी। नेर येथील अभिनेता तुषार जयस्वाल यांचे अन्यायाविरोधात आमरण उपोषण सुरू। सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक प्रेमचंद जाधव यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उमेश महाजन यांची प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी करण्याची इच्छा। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय लक्ष्मण तपासे यांनी धुळे येथे बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। धुळे जिल्ह्यातील जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास मागील 9 वर्षांपासून रखडल्याचा आरोप संजय लक्ष्मण तपासे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। तपासे यांनी माहिती देताना सांगितले की जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेची नोंदणी 14 मार्च 2006 रोजी करण्यात आली आहे। समाज कल्याण विभागाकडून संस्थेला 245 लाख शासकीय दीर्घ मुदत कर्ज तसेच 245 लाख शेअर्स भांडवल रूपाने मंजूर करण्यात आले। सभासदांकडून प्लॉट अनामत रक्कम 147.53 लाख, औद्योगिक विभागातील सभासदांचे स्वभांडवल 129.97 लाख जमा झाले असल्याचे लेखी परीक्षण अहवालात नमूद आहे। या रकमेवरून 26 हेक्टर 76 आर एवढ्या क्षेत्राची जमीन खरेदी करण्यात आली। शासनाच्या अहवालानुसार संस्थेचे चेअरमन आनंद जगदेव यांच्या खात्यावर 390 लाख इतकी जादा रक्कम जमा झाली आहे। 9 वर्षांपासून सातत्याने पोलीस अधीक्षक, उपनिबंधक कार्यालय, समाज कल्याण विभाग, नाशिक पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केल्या तरी देखील आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून करोडो रुपये शासनाच्या निधीचा अपहार केला असल्याचा आरोपही तपासे यांनी केला। ॲडव्होकेट आनंद जगदेव यांनी 4500 स्क्वेअर फूटचा प्लॉट देतो असे सांगून 60,000 रुपये घेतले, ते अद्याप दिलेले नाहीत। तसेच शासनाचाही पैसा हडपला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार करून उपोषण करणार असल्याचा इशारा संजय तपासे यांनी यावेळी दिला। यावेळी संजय तपासे यांच्या समवेत रमेश कांबळे, विनोद चव्हाण, सिद्धार्थ जाधव आदी उपस्थित होते। विशेष जोशाबा औद्योगिक मागासवर्गीय संस्था धुळे यांनी त्यांच्या संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचार उघड करण्याबाबत महोदय वरील विषयी आम्ही रमेश कांबळे आणि संजय लक्ष्मण तपासे यांचा मुलगा संजय तपासे गेल्या 10 वर्षापासून या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देत आहोत। त्या काही भ्रष्ट अधिकारी व संचालक चेअरमन मिळून हे प्रकरण दाबून टाकले आहे। आम्ही संबंधित समाज कल्याण निबंधक आणि सगळ्यांना विनंती करून झाल्या, पण आम्हाला त्या न्याय मिळाला नाही। म्हणून आम्ही त्याच्याबरोबर आपला चौथा स्तंभ म्हणून अशी विनंती करीत आहे सर्व पत्रकार बंधूंना, प्रसार माध्यमांना व प्रसार माध्यमाने हे प्रकरण लावून धरावे, आम्हाला न्याय मिळवून देण्यास मदत करावी ही विनंती। ॲडव्होकेट आनंद जगदेव यांनी समाज कल्याण कृषी खाते व अजून शासकीय खाते सगळे भ्रष्टाचारात आळे घातले। प्रत्येकांना प्लॉट देण्याच्या संदर्भात प्लॉट देतो असे सांगून प्रत्येकी आमच्याकडनं प्रत्येकी 5 लोकांकडनं 60,000 रुपये 2006ला घेतलेले होते, पण अद्यापपर्यंत कुठलाही प्लॉट न देता आमच्या प्लॉटवर त्यांनी कर्ज काढलेले आहे। असे अनेक योजना तिथून शासनाच्या उद्देशाने त्यांनी कोट्यवधी 100 कोटीची रक्कम हडप केलेली आहे। आणि असे बी की त्याच्यामध्ये हडप केलेल्या प्लॉट न देता शासनाची रक्कम बरेचशा लोक म्हणजे शासनाचा पैसा हडपलेला आहे। नाही हा भ्रष्टाचार नाही निघाला तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की हा भ्रष्टाचार लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा, नाही तर मी मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळ जाऊन उपोषण करेल। मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळ उपोषण करेल।
धुळे तालुक्यातील नेर येथील अभिनेता तुषार जयस्वाल यांनी आपल्या ताब्यातील प्लॉटवरील शेड व त्यातील साहित्याची तोडफोड करून झालेल्या नुकसानीबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी कारवाई न केल्याने त्यांनी अन्यायाविरोधात आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत घेऊन दिला. धुळे तालुक्यातील नेर येथील अभिनेता तुषार भटूलाल जयस्वाल यांनी आपल्या ताब्यातील प्लॉटवरील शेड व त्यातील साहित्याची तोडफोड करून झालेल्या नुकसानीबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्याने त्यांनी गुरुवारपासून उपोषणास बसण्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे. जयस्वाल यांनी सांगितले की दिनांक 13 ऑक्टोबर रोजी काही व्यक्तींनी त्यांच्या ताब्यातील नेर येथील प्लॉटवरील अंदाजे 1500 चौरस फुटांचे शेड व त्यातील साहित्याची तोडफोड करून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान केले. घटनेचे व्हिडिओ पुरावे असूनही धुळे तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शेडचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा, तसेच या प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात न्याय मिळवण्यासाठी आपण आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महेश जयस्वाल, वामन मोरे तसेच काही ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार, मी अभिनेता तुषार भटूलाल जयस्वाल नेर आणि हे माझे सगळे गावातील मंडळी आहेत जे आज माझ्यासोबत म्हणजे आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी माझ्यासोबत आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी माझ्या ताब्यातील असलेला प्लॉट त्यावरती माझं 1500 स्क्वेअर फीटचं शेड होतं. त्या शेडला JCBच्या सहाय्याने कुसुंब्याचा गुंड किरण एकनाथ शिंदे, अक्षय अतुल जैन आणि अतुल चंद्रकांत जैन व इतर 25-30 गाव गुंड त्यांनी JCBच्या सहाय्याने माझ्या गैरहजेरीमध्ये माझ्या ताब्यातील जागेवरील शेडला पूर्णपणे तोडमोड केली, ज्याचे माझ्याकडे पूर्णपणे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत आणि तेही धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या म्हणजे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील साहेबांच्या सहाय्याने आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल DL देवरे यांच्या सहाय्याने ही कार्यवाही करण्यात आली. माझं एकच विचारणं आहे की यांच्याकडे कुठल्याही प्रकारची न्यायालयीन आदेश नसताना देखील यांनी कोणत्या कायद्याच्या आधारे यांनी माझ्या ताब्यात असलेली जागेवरील शेडला JCBच्या सहाय्याने व त्यांच्या सहकार्याने कोणत्या कायद्याने हे तोडमोड केलेली आणि त्या तोडमोडमध्ये माझं त्या पत्र्याच्या शेड सहित त्यामधील माझं अमूल्य सामानाचं देखील नुकसान केलेलं आहे, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे उपलब्ध आहे. त्यात माझं 20 लाखाचं नुकसान झालेलं आहे. या पैशांची भरपाई मला पाहिजे, माझं नुकसान भरपाई पाहिजे. तसेच संबंधित लोकांवर कायदेशीर गुन्हा नोंदविण्यात यावा, त्यासाठी मी हे आमरण उपोषण करीत आहे. जर त्वरित हे या लोकांना संबंधित लोकांवर कार्यवाही करण्यात आली नाही तर मी माझं उपोषण पुढे अजून सुरूच ठेवेन. आणि या संदर्भात मी माननीय जिल्हाधिकारी धुळे व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिलेले आहे. तरी ताबडतोब त्यांनी त्वरित कार्यवाही करावी हीच त्यांना विनंती करतो. धुळे शहरातील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा कर्मसाक्षी स्वर्गीय प्रेमचंद जाधव यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या आवारातील त्यांच्या स्मृतीस्थळास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे शहरातील सातपुडा प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक तथा कर्मसाक्षी स्वर्गीय प्रेमचंद जाधव यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या परिसरात असलेल्या प्रेमचंद जाधव यांच्या स्मृतीस्थळास संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट सुधीर जाधव यांच्या हस्ते पुष्पार्पण करून सामुदायिक अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सोनामई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आशाताई जाधव, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर जाधव, प्रतिमा जाधव, रोहन जाधव, जवाहर पवार, आचार्य डॉक्टर युवराज आडे, गुलाबराव नेरकर, SV पाटील, अयूब खाटे, राजेंद्र खैरनार, हरूप पटेल, सुनीता पवार, माजी प्राचार्य डॉक्टर सुजाता आडे, प्रेमसिंग चव्हाण, HY पवार, भोमराज पवार, हर्षल पवार, दीपक राठोड, TK राठोड, सुरेश जाधव, AK राठोड, शिवदास चव्हाण, विठ्ठल चव्हाण यांच्यासह संस्थेचे सर्व विश्वस्त, शाखांचे शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर, सेवकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 91वी जयंतीच्या निमित्ताने सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळेच्या संकुलात स्वर्गीय नानासाहेबांचं स्मृतिस्थळावर त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत.
आज नानासाहेबांची जयंती म्हणजे त्यांनी आयुष्यभर कष्टाने आणि संघर्षाने केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा समाजाने किंवा समाजातील आपण सर्व घटकांनी कुठंतरी त्याला उजाळा दिला पाहिजे, त्यांच्या कार्याचं स्मरण केलं पाहिजे आणि त्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं नानासाहेबांच्या या आयुष्यभर अगदी संघर्षमय पद्धतीने सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धुळे या संस्थेची स्थापना करून गोर गरीब मागासवर्गीय, त्यात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय वंचितांसाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिक्षणाची ही गंगा त्यांनी सातपुडा संस्थेच्या माध्यमातून सुरू केली, अवतरली आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने या संस्थेचा विस्तार प्राथमिक शिक्षणापासून निवासी आश्रमशाळा, मुलामुलींसाठी शिक्षणासाठी राहून खाऊन शिकण्यासाठी छात्रालय, विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय आणि सिनियर कॉलेजपर्यंत म्हणजे उच्च शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षणापर्यंत च्या शैक्षणिक शाखांची विविध दालनं उघडून आज त्या विविध शाखांमधून हजारो मुलं, गरजू मुलं शिक्षण घेऊन आपलं जीवन सफल करत आहेत. चांगल्या पदांवर ते आज कार्यरत आहेत. विविध क्षेत्रात, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, शासकीय सेवेमध्ये या संस्थेचे अनेक विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्यात कार्य करीत आहे. तो या संस्थेचा एक फार मोठा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही तर नानासाहेबांची मुलं आहोत, आम्ही ते काम करतोच आहोत. त्याबरोबर समाजातील अनेक घटकांनी सुद्धा त्यांच्या ह्या कार्याचं ह्या प्रसंगी स्मरण करून आणि त्याला आपल्याला आवश्यक असेल मदत करता येत असली तर ती करावी, नाही करता आली तरी सुद्धा जे कार्य चालू आहे त्याला कुठल्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्याला हे जे या संस्थेच्या माध्यमातून जे गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं पवित्र कार्य चाललेलं आहे ते कुठेही थांबणार नाही याची सर्व समाजाने, समाजातील प्रत्येक घटकाने, आज इथं जमलेल्या सर्वांनी त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि नानासाहेबांनी हा सुरू केलेला शिक्षणरूपी गंगेचा प्रवाह अविरत चालत राहावा. या प्रसंगी जयंतीनिमित्त मी त्यांना हीच श्रद्धांजली आम्ही आश्वासित करू शकतो त्यांना आणि त्यांना हीच आदरांजली मी वाहतो. आणि प्रत्येक वर्षी या संस्थेतील शैक्षणिक शाखांचे प्रत्येक घटकाने नानासाहेबांचा हा जयंतीचा दिवस हा अगदी उत्साहाने याकरता म्हणतो मी की आपण जे काही आहोत, आज हे जे काही त्यांनी निर्मिती केलेली आहे संस्थेची धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये, ह्या निर्मितीचे ते निर्माता आहेत. सुरुवातीला ज्या वेळेला त्यांना निर्मिती करायला पदोपदी अडचणी आल्या, अनेक ठिकाणी त्यांना शासन स्तरावर म्हणा, समाजात म्हणा, अनेक अडचणींवर मात करून नानांनी जे एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं, त्यांच्या आयुष्यामध्ये
अल्पशिक्षणामुळे गावात अल्पशिक्षणाची सोय होती त्या काळी. म्हणून नानांनी पहिली शाळा आमच्या गावी म्हणजे चिखली कानडीला काढली आणि गावातील गरजू मुलामुलींसाठी निदान किमान तिथे इयत्ता 10वी पर्यंत शिक्षणाची निवासी सोय निर्माण केली. आणि त्यातून आज जवळपास शेकडो मुलं अगदी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत. त्यात निवासी मुलं पण असतात आणि मग गावातून येणारी गरजू मुलंही डे स्कॉलर म्हणून त्या शाळेत आज शिक्षण घेत आहेत आणि आपलं जे जीवन आहे हे सफल करीत आहे. नानासाहेबांचा मुळात हा उद्देशच त्यांनी संस्था काढण्याच्या वेळेला त्यांनी अगदी मनाशी चंग बांधलेला होता. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. समाज उत्थानासाठी शिक्षण किंवा शिक्षण घेणं किंवा मुलांना शिक्षण देणं हा सर्वात एक समाज उत्थानाचा मोठा मार्ग किंवा एक मोठं कार्य म्हणून ते मानून त्यांनी ही सुरुवात केली. आणि आज संस्थेला 61व्या वर्षात आम्ही आहोत. हे कार्य अविरतपणे गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुरू ठेवलेलं आहे. नानासाहेब असेपर्यंतही सुरू होतं, पुढंही सुरू आहे आणि अनेक वर्ष असंच सुरू राहील अशी ग्वाही संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी या प्रसंगी जयंतीच्या निमित्ताने नानासाहेबांच्या त्या दिवंगत आत्म्याला देऊ इच्छितो आणि त्यांना मी आदरांजली वाहून अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. आगामी धुळे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी करण्याची इच्छा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उमेश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी करण्याची इच्छा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उमेश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली. उमेश महाजन यांनी माहिती देताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि कार्यशैली पाहता यंदा महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल. महाजन यांनी पुढे सांगितले की माझी NGO कार्यरत असून तिच्या माध्यमातून पोलीस बांधवांसाठी सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच कारागृहातील कैदी बांधवांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी देखील कार्य करण्याचे ठरवले आहे. पत्रकार बांधवांसाठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर विशेष विमा पॉलिसीची योजना राबविण्याचे त्यांनी जाहीर केले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक असा सर्व क्षेत्रात आपले काम आहे. त्यामुळे यंदा प्रभाग क्रमांक 3 मधून मनपा निवडणूक लढवणार असून पक्षातील ज्येष्ठ नेते प्रभारींकडे तशी इच्छाही व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांच्या विकासासाठी आणि समस्यांच्या कायमस्वरूपी तोडग्यासाठी काम करणे हेच माझे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेने संधी दिल्यास प्रभागात जास्तीत जास्त निधी आणून सर्वांगीण विकास साधला जाईल. टक्केवारीला थारा दिला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणी, समाजकारणी जुन्या धुळ्यातच घडलेले आहेत आणि अशा जुन्या धुळ्याचा थोर वारसा घेऊन जुन्या धुळ्याचा प्रतिनिधी म्हणून धुळे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे वॉर्ड क्रमांक 3 जुने धुळे वरखेडी या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी मी आमच्या पक्षाचे प्रभारी निरीक्षक सन्माननीय मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेबांसमोर आणि तसेच नवनियुक्त झालेले आमचे सुकाणू समितीचे अध्यक्ष फारुखशाह साहेब, शरद पाटील सर, श्यामदादा सनेर या सगळ्यांसमोर मी व्यक्त झालो आहे की यंदा मला निवडणूक लढवायची आहे. सामाजिक आणि राजकीय कार्यात मित्रांनो मी आजपासूनच नाही तर 2005 साली जसं जयदीप कॉलेजचं माझं शिक्षण संपलं त्यानंतरच मी सामाजिक कार्यात राहून घेतलेलं आहे. गेले 15 वर्ष सुमारे 2011 पासून तर आज पाहतो की पोलीस मित्र म्हणून भूमिका पार पाडलेली आहे. पोलिसांना बंदोबस्त असणाऱ्या पोलिसांना मी जेवणाचा पण कार्यक्रम केलेला आहे. धुळे शहरातली एक संभाव्य दंगल रोखली म्हणून पोलीस प्रशासनाने मला पोलीस मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. 2016 साली सन्मान्य साहेबराव पाटील साहेब तेव्हा SP होते आणि दादा भुसे साहेब पालकमंत्री होते धुळे शहराचे. आणि या दरम्यान बरेच स्थित्यंतर आले, प्रत्यंतर आले, माझ्यावर बरेच अप्स अँड डाऊन्स आले. या सर्व गोष्टींना टिकून फायनान्शियली मी डाऊन झालो, बरेच आरोप झाले, त्यातनं अनेक याच्यातून मी बाहेरही पडलो. परंतु सद्यस्थितीत धुळे शहराचं एकंदरीत राजकारण बघतात मी मित्रपरिवाराशी पण सोशल मीडियाच्या द्वारे चर्चा केली, प्रत्यक्षात चर्चा केली, वरिष्ठांचा सल्ला घेतला. प्राध्यापक अण्णा गजानन माळी सर हे आमच्या समाजातील ज्येष्ठ विचारवंत असून
शाहू फुले आंबेडकर विचाराचे एक प्रगल्भ नेते म्हणून भुजबळ साहेब हे त्यांचा सन्मान करतात. तर या अशा सगळ्या लोकांशी विचार विनिमय करून मी निर्णय घेतला आहे की ठीक आहे, यंदा 2025 साली 2026 जानेवारी होऊ घातलेल्या निवडणुकीत आपण प्रत्यक्षपणे पक्षाने आदेश दिल्यानुसार काम करायचं आहे आणि नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी तयारी करायची आहे. तर त्याच्यात बरेच चॅलेंजेस असणार आहेत. आतापर्यंत मी अनेक कामं केली, त्या सगळ्याच कामांना मी मित्रांनो प्रसिद्धी दिली नाही किंवा देण्याची इच्छा नव्हती. काही कारणानं देऊ शकलो नाही. काही वेगळ्या गोष्टी असतात, स्ट्रॅटेजी असतात. असो, पक्षांतर्गतही अनेक पक्ष असतात. पक्षातीलच काही ज्येष्ठांनी वरची मंडळी आलेल्यावर प्रसिद्धी न देणे, वरिष्ठांसमोर वक्तव्य करू न देणे, जेणेकरून वरच्यांच्या नजरेत आपण हायलाईट नको व्हायला, या गोष्टींची प्रामुख्याने त्यांनी काळजी घेतलेली आहे. असो, पण कितीही झाकलं तरी कोंबडं आरवल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. त्याप्रमाणे अविरतपणे सामाजिक कार्य, राजकीय कार्य चालू असणार आहे. धुळे शहराचा मानाचा खणी गणपती असलेल्या गणपती मंदिराचा देवाच्या आशीर्वादाने 2 वेळा अध्यक्ष झालो आणि त्या अध्यक्षपदाच्या काळात गेल्या 150 वर्षाच्या काळाच्या उत्सवात ज्या विधी परंपरा उत्सव झालेले नव्हते ते मी राबवले यशस्वीच्या. पोलीस प्रशासनाचा तिथे पुरस्कार आहे मला 2 नंबरचा. मित्रांनो, आज ज्या बैठकीचं मी आयोजन केलेलं आहे ते यासाठीच की धुळे शहरातील एकंदरीत राजकीय परिस्थिती बघता मागील जे सरकार होतं महापालिकेवर त्याच्याविषयी बऱ्याच लोकांच्या मनात नाराजगी आहे आणि जी सुकाणू समिती माननीय प्रदेशाध्यक्ष तोटकरे साहेबांच्या आदेशानुसार, अजितदादांच्या आदेशानुसार, भुजबळ साहेबांच्या आदेशानुसार जी सुकाणू समितीचं इथे चलन झालेलं आहे, कार्यान्वित झालेले, त्या समितीचा आणि सर्व जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय बघता आत्मविश्वास आला की धुळे शहराचा यंदाचा महापौर नक्कीच हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचा असणार आहे. त्याबद्दल शंका नाही, त्याबद्दल व्यूहरचना रचल्या जात आहेत आणि सर्वसमावेशकच असं भूमिका असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार हा गट जो आहे तो छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर या तत्वांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे सामाजिक सौहार्द आणि ऐक्य ठेवूनच भविष्याची वाटचाल होणार आहे. पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर. जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी. नेर येथील अभिनेता तुषार जयस्वाल यांचे अन्यायाविरोधात आमरण उपोषण सुरू. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक प्रेमचंद जाधव यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उमेश महाजन यांची प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी करण्याची इच्छा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातम्या तर संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.